भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे नरेंद्रभाई मोदींचं सरकार 2014 साली निवडून आलं. 2014 ते 24 हा 10 वर्षाचा मोठा कार्यकाळ भारतीय जनता पक्षाला मिळालाय. त्यानंतर आता 2024 ते 29 बी भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून आलेलं आहे. म्हणजे 15 वर्षाचा कार्यकाळ हा मोठा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. पण तरी देखील भारतीय जनता पक्षाला जाती धर्मावरच राजकारण करावं असं का वाटतं? म्हणजे जाती जातीत भांडण निर्माण झालं पाहिजे, जाती जातीत तेढ निर्माण झाली पाहिजे, जाती जातीत मारामाऱ्या लागल्या पाहिजे, असंच एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं विचारसरणी आहे की काय? पूर्वी जे अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी नद्याजोड प्रकल्प वगैरे असं बऱ्याचशा प्रकल्पांची घोषणा केली होती. पण आता ते न होता जाती धर्मावरती फक्त हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी दलित मराठा असं राजकारण करून भारतीय जनता पक्षाला काय साध्य करायचंय? आणि एवढे वर्ष सत्ता मिळून भारतीय जनता पक्षाला जाती धर्मावरच राजकारण करण्याची वेळ का येते? म्हणजे देशाचा विकास झालाच नाही का असंच म्हणायचं.